नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता सर्व पात्र महिला भगिनींच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे. 26 जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे डीबीटी मार्फत जमा करण्यात येणार होते आणि हे पैसे 24 जानेवारीपासून महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची सुरुवात झालेली आहे. परंतु अद्यापही अजून काही महिलांना हे पैसे मिळालेले नाहीत. म्हणून लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण झालेला आहे, की आपण या योजनेसाठी पात्र आहोत की अपात्र आहोत. खूप साऱ्या लाडक्या बहिणींना यापूर्वीचे हप्ते आलेले होते. डिसेंबरचा हप्ता आलेला होता, परंतु अजूनही जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळं अशा महिलांना वाटत आहे, की आपल्याला या योजनेचे पैसे परत करावे लागणार का? आपण यासाठी पात्र आहोत का नाही? याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मागील काही दिवसापासून आपण सोशल मीडियावर पाहत असाल, की ज्या लाडक्या बहिणी म्हणजे ज्यांनी अर्ज भरलेले आहेत आणि त्या वेगवेगळ्या शासकीय योजनांचा ₹1,500 जास्त जर लाभ घेत असतील, तर त्यांना यामध्ये अपात्र करण्यात येणार आहे. आणि तुम्ही असंही ऐकलं असेल, की त्यांच्याकडून वसुली केली जाणार आहे. आता या बातम्यामध्ये किती तथ्यता आहे, याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. खरंच शासनाकडून तुमचे पैसे वसूल केले जाणार आहेत का? तुम्ही अपात्र झाल्यानंतर तुमचे पैसे तुमच्याकडून परत घेतले जाणार आहेत का? याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीस धरून नाहीत, असे स्पष्टीकरण महिला बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी दिले आहे. या योजनेमध्ये काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वइच्छेने लाभार्थी रक्कम परत करत आहेत. तसेच ज्या महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबत स्वइच्छेने कळवण्यात येत आहे, अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही. लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे सचिव श्री यादव यांनी दिले आहे. तर आपण पाहिलं, की महिला व बालविकास विभागाचे सचिव जे आहेत ते श्री यादव यांनी सांगितले आहे, की यामध्ये ज्या महिला स्वइच्छेने सांगत आहेत, की आम्हाला लाडक्या बहीण योजनेचा इथून पुढे लाभ घ्यायचा नाही, अशाच महिलांचे जे लाभ आहे तो थांबवण्यात येत आहे आणि त्यांच्याकडून पहिले जे पैसे जमा झालेले आहेत यासाठी कुठलीही सक्ती नसणार आहे, म्हणजे वसुली केली जाणार नाही, अशी माहिती दिलेली आहे. या अगोदरही आपण पाहिलं असेल, की महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला स्वइच्छेने अपात्र असल्याबद्दल सांगत आहेत किंवा पात्र नसून लाभ घेतला असेल, अशा महिला स्वइच्छेने त्यांना लाभ नको असं सांगत असतील, तरच त्यांचा हप्ता बंद होत आहे. शासनाकडून अशा महिलांकडून सक्तीची वसुली केली जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळं तुम्ही घाबरून जाऊ नका. जर तुमचे पैसे आले नसतील, तर 1 ते 2 दिवसांमध्ये डीबीटीनं तुमच्या खात्यावर ते जमा होतील. जर तुम्ही कुठल्याही दुसऱ्या शासकीय योजनेचा ₹1,500 जास्त लाभ घेत नसाल, तर तुमचा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता नक्कीच मिळणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.